राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। या बातमीने शरद पवार गटासह महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय। एकनाथ शिंदे आगामी काळासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठी ताकद लावत असून लातूर जिल्ह्यात पक्षानं आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केले। लातूरच्या अहमदपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात 25,000हून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश मानला जातोय। या मेळाव्यातून विरोधकांवर कडाडून टीका करताना आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यासोबतच मेळाव्यात बोलताना शिंदेंनी विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल तर त्यांनी अहमदपूरमध्ये येऊन हा जनसागर पाहावा। ही लोक कोणत्याही लालसेने नव्हे तर शिवसेनेच्या प्रेमापोटी गोळा झाली आहेत। आज सर्वत्र शिवसेनेला भरभरून प्रेम मिळतंय असं त्यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव आणि फुगेवाडी परिसरात गेल्या 2 दिवसांपासून जणू मृत्यूचं सावट पसरले। मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या दुर्दैवी घटनांच्या सत्रामुळे अवघ्या काही तासात 8 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। 2 जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। एकापाठोपाठ झालेल्या या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून नागरिकांमध्ये कमालीचा धक्का आणि भीतीचं वातावरण आहे। सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासन या मृत्यूमागच्या कारणांचा शोध घेत असून परिसरात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। या सामूहिक मृत्यूमागे अवैध आणि बंदी असलेली हातभट्टीची गावठी दारू कारणीभूत असल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर याचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा या ठिकाणी प्रथमेश मोहन राठोड या 19 वर्षीय तरुणानं नीट परीक्षेत पास होईल का या विवंचनेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे। या घटनेनंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या आठवणीत हंबरडा फोडलाय। पेपर फुटल्यानंतर आता कसे होईल असे तो म्हणत होता असं कुटुंबियांनी म्हटलंय। प्रथमेश नांदेड या ठिकाणी नीटची तयारी करत होता। 4 दिवसापूर्वी तो गावाकडे आला होता। बुधवारी रात्री जेवण करून झोपल्यानंतर त्याने विषारी औषध प्राशन पिऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान पोटच्या मुलानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्व राठोड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। राज्यात उकाड्यानं नागरिक हैराण झाले असताना मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। केरळमध्ये मान्सून पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत देण्यात आलेत। आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या ठिकाणी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। तसंच पुढील 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता असून मान्सूनची वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत असल्याचं म्हटलंय। नीट घोटाळ्यातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या कारनाम्याची चर्चा सध्या देशभर सुरू असतानाच आता लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकरण समोर आले। पोलिसांनी हजारो इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेल्या 19 वर्षीय तरुणीला तांब्याची तार चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे। प्रिया जितेंद्र कांबळे असं आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिया क्वीन रील स्टार या नावानं इंस्टाग्रामवर सक्रिय होती। तिच्या अटकेमुळे परिसरात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। बांधकाम साईटवरून तांब्याची तार चोरून भंगार विक्रेत्याला विकून त्यातून ती पैसे कमावत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय। दरम्यान आरोपीने किती वेळा चोऱ्या केल्या आणि यात इतर कोणी सामील होते का याचा तपास पोलीस करत आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीवर आता अप्रत्यक्षपणे एक गंभीर आरोप करण्यात आलाय। अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे थेट शहरी नक्षलवाद्यांशी लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्र पोलीस नक्षल विरोधी विभाग आणि गुप्तचर संघटनांना तसा संशय आल्याने त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तरुणांची माती भडकवण्याच्या आणि स्थापित व्यवस्थेविरोधात बंड पुकारण्याच्या आपल्या जुन्या हेतूला साध्य करण्याचा यातून प्रयत्न करण्यात येत असून नक्षलवाद्यांच्या युनायटेड फ्रंटमधील काही नेते सध्या सक्रियतेने या पार्टीचा प्रोपगंडा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं यंत्रणांच्या लक्षात आल्याचं महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख आणि स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी म्हटले। तुमच्या आमच्या आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी आता तुमच्या आणि आमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे, कारण मेटा कंपनी आता आपल्या सगळ्याच लोकप्रिय ॲप्सचे प्लस व्हर्जन लॉन्च करते। यामध्ये पैसे देणाऱ्या युजर्सना काही खास टूल्स आणि कस्टमायझेशन फीचर्स मिळतील। मात्र हे युजर्स मोफत व्हर्जन वापर करणार आहेत त्यांच्यासाठी नसणार आहेत। इंस्टाग्राम प्लस आणि फेसबुक प्लस यासाठी युजर्सना दरमहा भारतीय चलनानुसार सुमारे 387 रुपये मोजावे लागतील, तर व्हॉट्सअपसाठी दरमहा सुमारे 290 रुपये द्यावे लागतील। दरम्यान मेटाने अद्याप भारतासाठीच्या अधिकृत किमती जाहीर केल्या नसून त्या लवकरच समोर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे।
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविराम करारावर सहमत झालेत. ॲक्सिओसच्या अहवालानुसार केवळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अंतिम मंजुरी बाकी आहे. दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर सहमती झाली आहे. अहवालानुसार करारावर निर्णय घेण्यासाठी ट्रम्प यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. इराणनं अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. प्रस्तावित करारानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सागरी वाहतूक विना अडथळा सुरू राहील. इराणला 30 दिवसांच्या आत सागरी सुरुंग हटवावे लागतील आणि जहाजांकडून टोल आकारले जाणार नाहीत. बदल्यात अमेरिका आपली सागरी नाकेबंदी हळूहळू उठवेल आणि इराणच्या तेल विक्रीवरील काही निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा करेल. या करारामध्ये इराणनं अण्वस्त्र विकसित न करण्याचं वचन देण्याचाही समावेश आहे. सुरुवातीचे 60 दिवस उच्च संवर्धित युरेनियम आणि युरेनियम संवर्धनावरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या मैदानाबाहेर मोठ्या वादात सापडला. हार्दिकचं इन्स्टा अकाउंट अचानक दिसेनासं झाल्यानं सोशल मीडियावरील क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक युजर्सना त्याच्या प्रोफाईलवर युजर नॉट फाउंड असा मेसेज दिसला, तर काहींना त्याचे प्रोफाईल फोटो आणि पोस्ट गायब झाल्याचे दिसले. या घटनेनंतर हार्दिकनं अकाउंट डिलीट किंवा डिॲक्टिव्हेट केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र काही तासानंतर त्याचे अकाउंट पूर्ववत झाले. हार्दिक पांड्या सोबत घडलेली ही घटना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं IPL 2026 मध्ये अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केले. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला द महाराष्ट्र फाईल्स या सिनेमाची मोठी अपडेट समोर आली आहे. प्रदर्शित होणारा महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय. मात्र लवकरच नव्या तारखेसह हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेल्यानं निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. बंजारा समाजाच्या न्यायासाठी लढणारा हा सिनेमा असून त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे आता प्रेक्षकांचेही लक्ष लागून राहिले. चित्रपटाची टीम आलेल्या अडथळ्यावर काम करत असून लवकरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.